कंडक्टिंग टिश्यू ऑफ ह्यूमन हार्ट, याच्यामध्ये कुठले कुठले टिश्यू येतात हे आपण स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ह्यूमन हार्ट जे आहे हे मायोजेनिक हार्ट आहे. सगळ्यांनी कंडक्टिंग टिश्यू आणि कंडक्टिंग सिस्टीम व्यवस्थित समजून घ्या. बऱ्याचदा कंडक्टिंग सिस्टीम वरती क्वेश्चन आला की मुलं कन्फ्यूज होतात. कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे ब्लड जे कुठून कुठे फ्लो होतं हे मुलं एक्सप्लेन करतात. आणि कंडक्टिंग सिस्टीम किंवा कंडक्टिंग टिश्यू याच्यामध्ये तुम्हाला हे नोडल टिश्यू एक्सप्लेन करायचे. सो फर्स्ट थिंग ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक हार्ट. आय थिंक हे मी आधीच्या लेक्चरला एक्सप्लेन केलं ना. मायोजेनिक हार्ट म्हणजे काय मी आधी तुम्हाला सांगितलेलं. मायोजेनिक हार्ट म्हणजे काय असणार? मायोजेनिक हार्ट मीन्स कॅपेबल ऑफ जनरेटिंग कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडेंट ऑफ नर्वस इनपुट. नर्वस इनपुट शिवाय कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जनरेट करण्याची ॲबिलिटी या हार्टकडे आहे. सो इट इज कॉल्ड ॲज मायोजेनिक हार्ट. नेक्स्ट, हार्ट कॅन जनरेट ऑटोरिदमिसिटी विथ द हेल्प ऑफ स्पेशलाइज्ड मसल. ह्या मायोजेनिसिटीसाठी किंवा इम्पल्स जनरेट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करण्यासाठी यांच्याकडे स्पेशलाइज्ड मसल्स आहेत. आणि हे जे स्पेशलाइज्ड मसल्स आहेत या स्पेशलाइज्ड मसल्सना आपण नोडल टिश्यू असं म्हणतोय. दोज स्पेशलाइज्ड मसल्स आर नोन ॲज नोडल टिश्यू. ओके, मग आता हे जे नोडल टिश्यू आहे याच्यामधला सगळ्यात फर्स्ट नोडल टिश्यू काय आहे आपण ते बघूया. नोडल टिश्यू इज डिस्ट्रीब्युटेड all over the heart. ओके, हार्ट वरती सगळीकडे नोडल टिश्यू जो आहे तो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे किंवा स्प्रेड झालेला आहे. सो या नोडल टिश्यू मधला सगळ्यात फर्स्ट टिश्यू आहे एसए नोड. मी काल थोडक्यात तुम्हाला एसए नोड डायग्रामॅटिकली सांगितलं होतं. सो सगळ्यात फर्स्ट तुम्हाला एसए नोडचा फुल फॉर्म माहिती असला पाहिजे. सो एसए नोड इट इज ऑल्सो नोन ॲज सायनोॲट्रियल नोड. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो आहे सायनोॲट्रियल नोड. ओके, सायनोॲट्रियल नोड ॲट्रियम मध्ये हा प्रेझेंट असतो. सो कोणत्या ॲट्रियम मध्ये प्रेझेंट आहे बघा. दिस टिश्यू इट इज प्रेझेंट इन दी अपर राईट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. लोकेशन प्रेझेंट इन दी अपर राईट कॉर्नर ऑफ दी ॲट्रियम. ओके, सो ह्यूमन हार्ट स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. जर हे राईट ॲट्रियम आणि हे लेफ्ट ॲट्रियम असेल तर हा जो एसए नोड आहे हा एसए नोड पहिली गोष्ट राईट ॲट्रियम मध्ये प्रेझेंट आहे. आणि राईट ॲट्रियमच्या अप्पर राईट कॉर्नरला वरच्या बाजूला राईट कॉर्नरला एसए नोड प्रेझेंट आहे नियर दी ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केवा. ओके, सो इट इज प्रेझेंट इन दी अप्पर राईट कॉर्नर ऑफ दी राईट ॲट्रियम near the opening of superior vena cava. Near the opening of superior vena cava. So SA node first thing full form लक्षात घ्या. SA node it is also known as sinoatrial node. Next it is present in the upper right corner of right atrium. Right atrium च्या upper right corner ला हा प्रेझेंट आहे नियर दी ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केवा. याला एसए नोड असं म्हटलं जातं. नेक्स्ट, एसए नोडचा आता फंक्शन काय बघा. कॅन जनरेट वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. याचं मेन फंक्शन आहे इट कॅन जनरेट वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ही जनरेट करण्याची ॲबिलिटी एसए नोडकडे आहे. इट कॅन जनरेट वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. सो एसए नोड बद्दल मी काय काय सांगितलं. फर्स्ट थिंग एसए नोड इट्स फुल फॉर्म इज सायनोॲट्रियल नोड. सेकंड थिंग हा जो स्पेशलाइज्ड एसए नोड म्हणजे स्पेशलाइज्ड मसल आहे हार्ट मध्ये असणारे. आणि मग हे स्पेशलाइज्ड मसल कुठे लोकेट झालेले आहेत. दे आर प्रेझेंट इन दी अपर राईट कॉर्नर ऑफ दी राईट ॲट्रियम. लोकेशन व्यवस्थित माहिती पाहिजे. हा राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियमच्या अपर राईट कॉर्नरला नियर दी ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केवा. सगळ्यांना सुपिरियर व्हेना केवा माहिती आहे. तर त्या सुपिरियर व्हेना केवाच्या ओपनिंग जवळ हा प्रेझेंट आहे. हे झालं लोकेशन फुल फॉर्म. आणि याचं फंक्शन कॅन जनरेट वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. सो हार्टचं जर कॉन्ट्रॅक्शन
कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर कॉन्ट्रॅक्शनची वेव इथून जनरेट होते, इथून सुरू होते आणि नंतर ती बाकीच्या हार्टकडे सेंड केली जाते किंवा कंडक्ट केली जाते. ओके, सो हे आहे एस ए नोड. सगळ्यांना हे एस ए नोड समजलं का बघा? हे नोट करा सगळ्यांनी नोटबुक मध्ये. ऐकलं सगळ्यांनी? समजलं हे? हॅलो, सगळ्यांना समजलं का? मला सांगा, ऐकू येते का? हा, समजलं हे? लिहिलं का? ओके. एस ए नोड नंतर बघा, एस ए नोड सोडून बाजूनेही अजूनही अदर मॉडिफाईड मसल फायबर आहेत ज्यांना कंडक्टिंग टिश्यू किंवा ऑर्गॅनिक फायबर असं म्हटलं जातं. Next, other modified muscle fiber, conducting tissue is present. Other modified muscle fiber known as conducting tissue is present. Known as conducting tissue is present. ओके, बाजूचे अजूनही वेगवेगळे कंडक्टिंग टिश्यू जे आहेत ते प्रेझेंट आहेत. मग कुठले कुठले अजून कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहेत एस ए नोड सोबत? सो अलॉंग विथ एस ए नोड, पहिला तर एस ए नोड मी तुम्हाला सांगितलंच, सायनोॲट्रियल नोड. त्यानंतर नेक्स्ट आहे एव्ही नोड. एव्ही नोडचा फुल फॉर्म आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. ओके, नेक्स्ट एव्ही नोड नंतर नेक्स्ट जो आहे तो थर्ड प्रेझेंट आहे बंडल ऑफ हिस आणि पुर्किनचे फायबर. बंडल ऑफ हिस आणि लास्ट आहे पुर्किनचे फायबर. ओके, तर बाकीच्या कंडक्टिंग टिश्यू मेन तुम्हाला सांगितलं एस ए नोड ज्याच्यापाशी कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू होणार आहे तर तो एस ए नोड सोडून बाकीचा जो कंडक्टिंग टिश्यू आहे याच्यामध्ये एस ए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस आणि पुर्किनचे फायबर हे जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. ओके, मग आता यांचं सगळ्यांचं कसं फंक्शन आहे किंवा हे काम कसे करतात ते आपण नेक्स्ट बघतोय. सो कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टची कंडक्टिंग सिस्टीम. आता आपण सांगितलं कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय. काय सांगितलं कंडक्टिंग टिश्यू म्हणजे? सो हार्ट, ह्युमन हार्ट जे आहे ते मायोजेनिक हार्ट आहे. मायोजेनिक हार्ट म्हणजे काय? तर नर्वस इनपुट शिवाय आपल्या हार्टला स्वतःची कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह स्वतः इनिशिएट करता येते. अशा हार्टला मायोजेनिक हार्ट म्हटलं जातं. काही हार्ट न्यूरोजेनिक सुद्धा असतात ज्या हार्टना नर्वस इनपुटची गरज असते. नर्वस इनपुट असेल तर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू होते. ते जे हार्ट आहेत यांना न्यूरोजेनिक हार्ट म्हटलं जातं. नेक्स्ट, मायोजेनिक हार्टमध्ये हे कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करण्यासाठी त्यांच्या वॉलमध्ये काही स्पेशलाइज्ड मसल प्रेझेंट आहेत ज्याला आपण म्हणतोय नोडल टिश्यू. त्यातला पहिला स्पेशलाइज्ड मसल सांगितला एस ए नोड, जो राईट ॲट्रियमच्या अप्पर राईट कॉर्नरला सुपेरियर व्हेना केव्हाच्या ओपनिंग जवळ आहे. ओके, जो कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करणार आहे. ओके, एस ए नोड सोबतच बाकीचे अजूनही मॉडिफाईड कंडक्टिंग टिश्यू आहे ज्याच्यामध्ये एव्ही नोड, बंडल ऑफ हिस आणि पुर्किनचे फायबर हे इन्क्लूड होतात. हे झाले कंडक्टिंग टिश्यू. आता या कंडक्टिंग टिश्यूमध्ये कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सगळ्या हार्टकडे कशी सेंड केली जाते हे आपण नेक्स्ट बघतोय. सो त्याला म्हटलं जातं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. सो करूया का स्टार्ट कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. Yes. So next बघा conducting system of heart. Okay. So in conducting system
सिस्टीम ऑफ हार्ट. सगळ्यात फर्स्ट एसए नोड आपण बघितलेला आहे. तरी बघा पुन्हा याचं फंक्शन. एसए नोड मध्ये तुम्हाला याचं फुल फॉर्म माहिती पाहिजे. सायनोॲट्रियल नोड जो आपण बघितला. त्यानंतर लोकेशन माहिती पाहिजे. इट इज प्रेझेंट इन अप्पर राईट कॉर्नर. एसए नोड इट इज सायनोॲट्रियल node. Next, it is present in upper right corner of right atrium. Upper right corner of right atrium. Right atrium च्या upper right corner ला SA node जो आहे तो present असतो. SA node ला pacemaker असं म्हटलं जातं. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे या ठिकाणी. इट ऍक्ट ॲज pacemaker. याला काय म्हटलं जातं? पेसमेकर. इट ऍक्ट ॲज पेसमेकर ऑफ हार्ट. हार्टचं पेसमेकर म्हणून हे काम करणार आहे. ओके, मग प्रश्न असा आहे की पेसमेकर वरती क्वेश्चन. सो याच्यावरती विचारलं जातं की वेगवेगळ्या नोडल टिश्यू पैकी पेसमेकर कोण आहे. पुढे आपण पेस सेटर पण बघणार आहोत. सो एसए नोड जो आहे तो पेसमेकर आहे. दुसरी गोष्ट, याला पेसमेकर का म्हणायचं? कॉन्ट्रॅक्शनची वेळ जनरेट करण्याची ॲबिलिटी याच्याकडे आहे, म्हणून याला पेसमेकर असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज पेसमेकर ऑफ ह्यूमन हार्ट. नेक्स्ट बघा, पेसमेकर इट हॅज पॉवर ऑफ जनरेटिंग वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. इट हॅज पॉवर ऑफ जनरेटिंग वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन ह्यूमन हार्ट. ह्यूमन हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शनची वेव जनरेट करण्याची ॲबिलिटी या एसए नोडकडे असते. सो इट इज नोन ॲज पेसमेकर. नेक्स्ट, एसए नोडकडून हे जी कॉन्ट्रॅक्शनची वेव आहे ती आता पुढे कुठे जाईल? दिस वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन, वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन passes from SA node to both atria and to AV node. ठीक आहे, आता डायग्रामॅटिकली बघा. समजा हे आपलं हार्ट असेल, राईट ॲट्रिया, राईट व्हेंट्रिकल. तर या हार्टमध्ये एसए नोड जो आहे तो या ठिकाणी लोकेट झालेला आहे. एसए नोड जो आहे तो कॉन्ट्रॅक्शनची वेव जनरेट करेल. कॉन्ट्रॅक्शनची वेव जनरेट केल्यानंतर ती कॉन्ट्रॅक्शनची वेव तो दोन्ही ॲट्रियांकडे सेंड करणार आहे. ठीक आहे, सो दोन्ही ॲट्रियांकडे कॉन्ट्रॅक्शनची वेव एसए नोडकडून जाणार आहे. याशिवाय इथं एबी नोड प्रेझेंट असतो राईट ॲट्रियामध्येच. ती कॉन्ट्रॅक्शनची वेव एबी नोडकडे सुद्धा सेंड केली जाते आणि तिथून पुढच्या राहिलेल्या हार्टकडे कॉन्ट्रॅक्शनची वेव सेंड करण्याचं काम एबी नोड करणार आहे. सो सध्या एसए नोड बद्दल काय काय लक्षात ठेवलं? फर्स्ट थिंग इट इज सायनोॲट्रियल नोड. सेकंड थिंग इट इज प्रेझेंट इन अप्पर राईट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियमच्या अप्पर राईट कॉर्नरला नियर दी ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना केवा हा प्रेझेंट आहे. नेक्स्ट, इट ऍक्ट ॲज अ पेसमेकर ऑफ हार्ट. हा आपल्या हार्टचा पेसमेकर म्हणून काम करणार आहे. नेक्स्ट, याच्याकडे पॉवर ऑफ जनरेटिंग वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आपल्या हार्टची जी कॉन्ट्रॅक्शनची वेव आहे ती वेव जनरेट करण्याचं काम हा एसए नोड करणार आहे. त्यानंतर वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन पासेस फ्रॉम एसए नोड टू बोथ ॲट्रिया. त्याने तयार केलेली कॉन्ट्रॅक्शनची वेव दोन्ही ॲट्रियांकडे जाते, म्हणजे दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील. याशिवाय ही कॉन्ट्रॅक्शनची वेव एसए नोडकडून एबी नोडकडे सुद्धा सेंड केली जाते आणि पुढे नंतर ती व्हेंट्रिकलकडे जाणार आहे, ज्याच्यामुळे व्हेंट्रिकल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होते. ओके, सो दिस इज अबाउट दी एसए नोड. याला पेसमेकर म्हटलं जातं. हे इम्पॉर्टंट आहे. लोकेशन इम्पॉर्टंट आहे. फुल फॉर्म महत्त्वाचं आहे. पॉवर ऑफ जनरेटिंग कॉन्ट्रॅक्शन वेव आणि ही वेव कोणाकोणाकडे कंडक्ट करतो? दोन्ही ॲट्रियांकडे आणि एबी नोडकडे. ओके, सो दिस इज अबाउट दी एसए नोड. झालं असेल तर आपण नेक्स्ट पॉईंट सुरू करूया. समजलं काय? एसए नोड सगळ्यांना लिहिलं का सगळ्यांनी? ओके, एसए नोड नंतर नेक्स्ट बघा एबी नोड.
right atrium at the end of interatrial septum, at the base of इंटरएट्रियल सेप्टम. इंटरएट्रियल सेप्टमच्या बेसला हा प्रेझेंट आहे. सो बघा, जर हे हार्ट असेल राईट ॲट्रिया, तर राईट ॲट्रियाच्या अप्पर राईट कॉर्नरला एसए नोड तुम्हाला सांगितला, तर दोन ॲट्रियांच्या मध्ये जी वॉल आहे त्याला आपण इंटरएट्रियल सेप्टम असं म्हणतो. तर या सेप्टमच्या बेसला इथे म्हणजे लोअर कॉर्नरला, लोअर लेफ्ट कॉर्नरला हा एबी नोड जो आहे तो लोकेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, जसं आपण बघितलं की एसए नोड पेस मेकर म्हणून काम करतो, तर एबी नोड इट ऍक्ट ॲज पेस सेटर. पेस सेटर म्हणून काम करतो. ओके, पेस सेटर म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शनचा आणि रिलॅक्सेशनचा जो रिदम आहे तो रिदम मेंटेन करतो. सपोज एबी नोड कडून पुढे इम्पल्स कंडक्ट व्हायला जर वेळ लागला, त्याच्यामध्ये टाइम पिरियड जर जास्त झाला, तर मग कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची वेव्ह जी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. सो हा रिदमिसिटी मेंटेन करतो आणि म्हणूनच याला इट इज ऑल्सो नोन ॲज पेस सेटर. त्याला पेस सेटर असं म्हटलं जातं. ओके, आता हा जो एव्ही नोड आहे, या एव्ही नोड कडे आलेली कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एव्ही नोड कडून नेक्स्ट नोडल टिश्यूकडे जाणार आहे. ओके, सो इथे लिहिते सेम वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन टू बंडल ऑफ हिस. ते कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ते बंडल ऑफ हिस कडे सेंड करणार आहे, म्हणजे नेक्स्ट नोडल टिश्यूकडे ते सेंड करणार आहे. सो दिस इज अबाउट दी एव्ही नोड. ओके, एव्ही नोड फक्त याचा फुल फॉर्म लिहायचा आहे आपला. इट इज ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड. याला ॲट्रियो व्हेंट्रिक्युलर नोड असंही म्हटलं जातं. याला पेस सेटर म्हणतात, हेही लक्षात ठेवा, कारण जसं पेस मेकर कोणाला म्हणायचं विचारलं जातं त्या पद्धतीनं पेस सेटर जे आहे ते एव्ही नोडला बोललं जातं. हे इथे लक्षात ठेवा. हा वर्ड एनसीईआरटी मध्ये दिलेला नाही, फक्त स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. सो हा रिदमिसिटी मेंटेन करतो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची, म्हणून याला पेस सेटर म्हणतात. आणि याच्याकडे आलेली आपण बघितलं एसए नोड कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करेल आणि त्याच्याकडून कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ती एव्ही नोडकडे सेंड केली जाते. सो एव्ही नोडकडून ती कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह आता बंडल ऑफ हिसकडे जाणार आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज बंडल ऑफ हिस. हे लिहून झालं का सांगा मला सगळ्यांचं, आणि हे समजलं का? येस. नेक्स्ट बघा बंडल ऑफ हिस. The bundle of his जे आहे, so they are present in the interventricular septum. Present in the interventricular septum. ठीक आहे, दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम आहे, सपोज हा एक ॲट्रिया आहे, हा दुसरा, हे व्हेंट्रिकल्स आहे, तर या व्हेंट्रिकलच्या मध्ये ही जी वॉल प्रेझेंट आहे याला इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं बोललं जातं. तर या इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये हा बंडल ऑफ हिस जो आहे तो प्रेझेंट आहे. सो बघा, इथं आपण सांगितला एसए नोड, या लोकेशनला सांगितला एव्ही नोड, इथून पुढे जो आहे तो बंडल ऑफ हिस स्टार्ट
व्हेंट्रिक्युलर सेप्टम, दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम आहे याच्या मध्ये तो प्रेझेंट आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये. बंडल ऑफ हिस फॉर्म टू ब्रांचेस. बंडल ऑफ हिस फॉर्म्स टू bundle branches, that is right. ओके, ज्या दोन ब्रांचेस फॉर्म होतात त्याच्यामध्ये फर्स्ट आहे राईट बंडल ब्रांच आणि सेकंड इज लेफ्ट बंडल ब्रांच. बंडल राईट बंडल आणि लेफ्ट बंडल अशा दोन ब्रांचेस मध्ये हा डिवाइड होतो. सो बघा, हा जर बंडल ऑफ हिस असेल तर त्याच्यापासून ही इकडे एक ब्रांच जी आहे ती अराइज होणार आहे आणि ही दुसरी एक ब्रांच अराइज होणार आहे. सो दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जी वॉल आहे जो सेप्टम आहे त्या सेप्टम मध्ये ते दोन ब्रांचेस प्रेझेंट आहेत आणि या दोन्ही ब्रांचेस कुठून अराइज झाल्या बंडल ऑफ हिस पासून. सो स्टुडंट एसए नोड जो पेसमेकर आहे तो कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करेल आणि ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह दोन्ही आर्टरियांकडे तो सेंड करेल. ओके, त्यानंतर तो ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एबी नोडकडे सुद्धा सेंड करणार आहे. एबी नोड ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह बंडल ऑफ हिस कडे सेंड करेल. बंडल ऑफ हिस दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम आहे त्या सेप्टम मध्ये टॉपला वरती प्रेझेंट आहे. त्या बंडल ऑफ हिस पासून दोन ब्रांचेस अराइज झाले बंडल ब्रांचेस. त्या बंडल ब्रांचेस कुठे प्रेझेंट आहे त्या सेप्टम मध्येच प्रेझेंट आहे. दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम आहे ते त्या सेप्टम मध्येच त्या प्रेझेंट आहेत. ओके, प्रेझेंट बघा मी इथे लिहूया आपण बंडल ब्रांचेस आर प्रेझेंटिंग present in interventricular septum. Interventricular septum. Each bundle branch is for each ventricle. Each bundle branch for each ventricle. प्रत्येक व्हेंट्रिकल साठी एक बंडल ब्रांच जी आहे ती अराइज होते. म्हणजे ही ब्रांच या व्हेंट्रिकल साठी, ही ब्रांच या व्हेंट्रिकल साठी. या पद्धतीने दोन ब्रांचेस जे आहेत ते अराइज होतात. ओके, सो दिस इज अबाउट दी बंडल ऑफ हिस. सगळ्यांना इथपर्यंत समजलं? अजून एक लक्षात घ्या, इथे काही फुल फॉर्म नाहीये पण बंडल ऑफ हिसला अदर एक नेम आहे. दे आर ऑल्सो नोन ॲज तवारा ब्रांचेस. दे आर ऑल्सो नोन ॲज तवारा ब्रांचेस. त्यांना तवारा ब्रांचेस असेही म्हटलं. ठीक आहे, एसए नोड झालं, एबी नोड झालं, त्यानंतर बंडल ऑफ हिस आणि याच्यामध्ये बंडल ब्रांचेस सुद्धा सांगितले. फायनली आहे पुर्किनचे फायबर. बरं, इथपर्यंत समजलं का बघा? बंडल ऑफ हिस आर ऑल्सो नोन ॲज तवारा ब्रांचेस. नेक्स्ट, bundle of his, it is present in interventricular septum. From this bundle of his, two branches arises. One is right bundle and second is left bundle. Each bundle branch, it is present in interventricular septum. दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जो सेप्टम आहे त्या सेप्टम मध्ये ही ब्रांच प्रेझेंट आहे आणि प्रत्येक ब्रांच एका व्हेंट्रिकल म्हणजे एका व्हेंट्रिकल साठी एक ब्रांच, दुसऱ्या व्हेंट्रिकल साठी दुसरी ब्रांच. ओके, बघा हे समजलं का सगळ्यांना? बंडल ऑफ हिस और तवारा ब्रांच समजलं का? येस, रायटिंग कंप्लीट झालं. पटकन सांगा म्हणजे आपण नेक्स्ट आपलं कंप्लीट होईल कंडक्टिव्ह टिश्यू. येस, नेक्स्ट इज पुर्किनचे फायबर. ठीक आहे, सो पुर्किनचे फायबर्स याच्याबद्दल काय सांगितले बघा? दीज ब्रांचेस फॉर्म नेटवर्क इन व्हेंट्रिक्युलर वॉल. These branches form network in ventricular wall. सो व्हेंट्रिकलची जी वॉल आहे, आता आपण सगळी नोडल टिश्यू जे आहे या डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करूया. सो हे दोन आर्टरी आहेत. नेक्स्ट हे व्हेंट्रिकल्स आहेत, हे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे.
सगळ्यात फर्स्ट इथं आपण बघितला SA नोड. SA नोड नंतर इथं सांगितलं तुम्हाला AV नोड. नेक्स्ट इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये इथे जो प्रेझेंट आहे तो होता बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस पासून दोन बंडल ब्रांचेस जे आहेत ते अराइज झाले. आता फायनली पुर्किंचे फायबर. तर हे जे दोन बंडल ब्रांचेस आहेत यांच्यापासून ब्रांचेस फॉर्म नेटवर्क जे आहे ते तयार होते ह्या वेगवेगळ्या ब्रांचेस फायबर्सचं. ओके, सो दिस ब्रांचेस फॉर्म नेटवर्क इन व्हेंट्रिक्युलर वॉल. दिस ब्रांचेस म्हणजे कुठले बंडल ब्रांचेस. ओके, इथे आपण पेटर घेऊया बंडल ब्रांचेस फॉर्म नेटवर्क इन व्हेंट्रिक्युलर वॉल. सो ह्या व्हेंट्रिक्युलर वॉल मध्ये जे फायबरचे ब्रांचेस जे आहेत ते अराइज होतात ज्या दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये स्प्रेड होतात. कोणापासून हे नेटवर्क अराइज झालं किंवा हे फायबरचे ज्या ब्रांचेस आहेत त्या कुठून अराइज झाल्या? त्या दोन बंडल्स पासून ह्या अराइज होतात. सो दिस बंडल ब्रांचेस फॉर्म नेटवर्क इन व्हेंट्रिक्युलर वॉल. व्हेंट्रिक्युलर वॉल मध्ये ते बंडल ब्रांचेस जे आहेत ते नेटवर्क तयार करतात आणि दिस नेटवर्क इज कॉल्ड ॲज पुर्किंचे फायबर. So this network of fibers is known as Purkinje fiber. So फायबरचं जे नेटवर्क आहे या नेटवर्कला पुर्किंजे फायबर असं बोललं जातं. ओके, सो दिस इज अबाउट दी कंडक्टिव्ह टिश्यू ऑफ ह्यूमन हार्ट. हे आपण बघितले ह्यूमन हार्ट मध्ये असणारे कंडक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट इज SA node, next is AV node, bundle of His, bundle branches and Purkinje fiber. आता लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह ट्रान्सफर कशी होणार. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह इनिशिएट झाली SA node मध्ये. SA node कडून कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह दोन्ही ॲट्रियनकडे सेंड केली. नेक्स्ट कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह SA node कडून AV node कडे सुद्धा जाणार आहे. AV node कडून ही जाणार आहे बंडल ऑफ हिस कडे, बंडल ऑफ हिस कडून बंडल ब्रांचेस कडे आणि बंडल ब्रांचेस कडून पुर्किंचे फायबर आणि पुर्किंचे फायबर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह दोन्ही व्हेंट्रिकल कडे सेंड करतील. दोन्ही व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील. सो पुर्किंचे फायबर सेंड कॉन्ट्रॅक्शन वेव्ह send wave of contraction both ventricle. दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ती सेंड केली जाते. ओके, सो दिस इज अबाउट दी पुर्किंजे फायबर. सगळ्यांचं झालं का बघा हे कंप्लीट. ह्यूमन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. यापैकी जे कॉन्ट्रॅक्शन आहे या कॉन्ट्रॅक्शनला आपण म्हणतो सिस्टॉल. कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज सिस्टॉल. आपण कॉन्ट्रॅक्शनला सिस्टॉल ही टर्म यूज करतो आणि जे रिलॅक्सेशन आहे इट इज कॉल्ड ॲज डायस्टॉल. रिलॅक्सेशनला डायस्टॉल असं म्हटलं जातं. सो बघा वर्किंग मेकॅनिझम मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय तर आपल्याला हे जे हार्ट बीट आहे ते कसं होते आपल्याला समजून घ्यायचंय. सो हार्ट बीट मध्ये बघा एक हार्ट बीट म्हणजे अल्टरनेटली एकदा कॉन्ट्रॅक्ट होणं आणि रिलॅक्स होणं. एवढं झालं की त्याला आपण वन हार्ट बीट म्हणतो. सो याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आहे या कॉन्ट्रॅक्शनला सिस्टॉल आणि जे रिलॅक्सेशन आहे त्याला डायस्टॉल असं बोललं जातं. ओके, मग आता कार्डियक सायकल जसं आपण हार्टबीट म्हणतो तशीच ही एक टर्म आहे कार्डियक सायकल. कार्डियक सायकल म्हणजे काय बघा अल्टरनेटली consecutive systole and diastole constitute single heartbeat or cardiac cycle.
कॉन्ट्रॅक्शनलाच आपण सिस्टॉल म्हणतो, कन्फ्युजन करू नका, आणि रिलॅक्सेशनलाच आपण डायस्टॉल म्हणतो. सो एक कॉन्झिक्युटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन मिळून एक हार्टबीट जी आहे ती तयार होत असते. ओके, सो ही हार्टबीट किंवा अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे आहे ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर एक ॲट्रियल सिस्टॉल, म्हणजे पहिल्यांदा दोन्ही ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतील, मग इन्क्लूड होतं व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, दोन्ही व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि नंतर येतो जॉईंट डायस्टॉल. सो हे सगळं कसं होतं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आज हे दिलेलं कंटेंट